हॅलो. तर आज आपण बघत आहोत स्वित्झर्लंडमधील नॅशनल डिश, जिला फोंडू असे म्हणतात. तर ती कशी बनवतात ते तुम्हाला मी आज सांगत आहे. तर हे एक कास्ट आयरनचं फोंडू पॉट आहे. जे चीज असतं त्याच्यासाठी हे भांडं असतं स्पेसिफिक कास्टचं. तर आता ह्या कास्टच्या भांड्याला लसूण आणि लाल मिरची अशी लावून घेतली आहे, त्याला चिपकून घेतली आहे अशी सगळ्या बाजूने, थोडासा स्पायसीपणा येण्यासाठी या फोंडूला. ते हे हर्ब्स असते. हे हर्ब्स जे आहे हे एका स्पेसिफिक सीझनमध्ये असतं. तर ही पावडर आहे ती ती टाकून घेतली आणि थोडंसं गॅसवरती हलकं गरम केलं आहे आपण. आणि हे आहे व्हाईट वाईन आहे. तर ती व्हाईट वाईन आता आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये, थोडंसं असं त्याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी. आणि हे फोंडू टाकलं आहे. तर 2 फोंडू आता टाकणार आहेत, कारण खूप जण आहेत. तर 2 फोंडू आपण टाकले. हे स्पून आहेत त्याचे. आणि ह्या स्पूनने आता ह्या फोंडू हळूहळू मेल्ट करून घेणार आहोत. हे बघा, असं हे चांगलं मेल्ट करूया. आणि नंतर ते भांडं आपण ह्या स्टोववर ठेवलं आहे. हे जे एक स्पेसिफिक त्याच्यासाठी भांडं असतं आणि त्याच्यावर ते गरम होत राहतं हलकं हलकं, ते लागत नाही खाली. हे ब्रेड आहेत. आता त्या ब्रेडला लावून ह्या जे गरम चीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते डीप करून खायचं आहे. तर आपली डिश ही तयार झाली. तर इथली लोकं ही डिश आवडीने खातात. आणि ही डिश क्रिसमसमध्ये किंवा कुठल्यातरी उत्सवाच्या टायमिंगला हे लोकं ही डिश बनवतात. ही खूप फेमस आहे स्वित्झर्लंडमधील. तर सगळेजण त्याचा एन्जॉय करून खात आहेत आणि खूप छान लागली. पहिल्यांदा इथे येऊन ही डिश खाल्ली. मी पण ट्राय केली होती, पण मला ती जमली नव्हती स्टार्टिंगला. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. थँक्यू.